नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या सुंदर अशा किचनमध्ये आणि यूट्यूब चॅनलमध्ये. खूप दिवसानंतर मी आज ब्लॉग बनवत आहे. कारणही तसं खूप वाईट आहे, कारण माझे वडील एक्सपायर झाले. त्यामुळे तर माझा मूडच नव्हता आणि त्याच्या आधी 8-15 दिवस मला डेंग्यू झाला होता. त्यामुळे मी जास्त व्हिडिओज बनवलेच नाहीत, कारण कपॅसिटीच नव्हती बनवण्याची. आणि त्यानंतर आत्ता तर इतकं वाईट होतं ना, की काही करावंसंच वाटत नव्हतं. त्यामुळे मी जुने जे माझे व्हिडिओज फिरायला वगैरे गेलेले होते तेच मी पोस्ट करत होते. आणि आता ऑप्शनच नाही आहे, की आपल्याला सगळं दुःख वगैरे सगळं मागं टाकून आपल्याला कामाला तर लागावंच लागतं. तर मुलीला पण 4-5 दिवस मी स्कूलला नव्हतंच पाठवलं. तिचा अभ्यास इतका पेंडिंग आहे. ते सगळं कंप्लीट करायचं आहे. तिची एक्झाम जवळ आलेली आहे आणि नेमकंच ह्या 2-4 दिवसामध्ये माझे वडील वारल्यानंतर आमच्यात जी मावशी येते ना कामाला, झाडू फरशी करायला, तर तिची आई पण एक्सपायर झालेली आहे बिचारीची. त्यामुळे ती कामावर येत नाही. त्यामुळे सगळीच कामं मला करावी लागत आहेत. म्हणजे धावपळ पण होत आहे. तब्येत पण ठीक नाही आणि अजून विकनेस खूप आहे. खाणं-पिणं पण जास्त व्यवस्थित झालेलं नाही. त्यामुळं विकनेस खूप आलेला आहे आणि खायची इच्छा पण नाही. तोंड वगैरे अजून माझं कडू-कडूच आहे. आणि त्यामुळे आता मावशी नाही, त्यामुळे झाडू फरशी तर ते पण सगळंच करावं लागत आहे मला. आज सकाळी मग मी डब्याला मुलीच्या मटकी केली होती, बटाटा मटकी केली होती. चपात्या तर झाल्या माझ्या बनवून. ताक कंपल्सरी असतंच आमच्या घरी. भातही केलेला आहे. त्यानंतर छान असं देवपूजा पण झालेली आहे माझी. आता ओटा मी पुसून छान असा घासून घेत आहे, कारण 2-3 दिवस मी नव्हते, त्यामुळं कुणी पुसलेला नाही आहे. त्यामुळे मी आता छान त्याला घासून पुसून व्यवस्थित घेत आहे. आणि अजून एक मला सांगावंसं वाटतं, की आपले आई-वडील असतात त्यावेळी आपल्याला त्यांची किंमत नाही समजत. पण ज्यावेळी म्हणजे आता माझे वडील गेलेले आहेत, पण होते तेव्हाची गोष्ट वेगळी होती. पण गेल्यानंतर इतकं वाईट वाटतं, इतकं वाईट वाटतं, की कसं रडू आणि काय करू? ओरडू का काय करू? काही सुचत नाही. पाठीमागे फिरून बघितलं तर आपले वडील नसतात. खूप वाईट वाटतं. ह्याच्या आधी फक्त मी दुसऱ्यांचेच आई-वडील गेलेले बघितलेले आहेत. त्यांची जी कंडिशन असते ना, ती आता ह्यावेळी मी अनुभवलेली आहे. खूप खूप वाईट वाटतं ज्यावेळी आपले वडील जातात त्यावेळी. कारण जरी आपण आपल्या घरी असलो तरी तो आपला खूप मोठा आधार असतो. वडील म्हणजे आपला खूप मोठा आधार असतो माहेरचा. माहेरी त्यांच्या तर जीवावर आपण जात असतो. त्यामुळे इतकं वाईट वाटत असतं, की आपला मोठा आधार आपण गमावलेला असतो. त्यामुळे तो विचार करून अजून माझी तब्येत खराब झाली होती. आज मला मिशोवरून एक पार्सल आलं होतं आणि मी छोटे-छोटे काचेच्या बरण्या मी ऑर्डर केल्या होत्या. तर त्या आलेल्या आहेत. खूप मोठ्या नाहीत, खूप आणि एकदम छोट्याही नाहीत. मला छोट्याच हव्या होत्या, म्हणजे आपली वेलची पूड वगैरे केल्यानंतर ती ठेवण्यासाठी, ओवा ठेवण्यासाठी, अशा छोट्या-मोठ्या गोष्टी ठेवण्यासाठी मी या बरण्या ऑर्डर केलेल्या आहेत. खूप छान.
आत्ता मी माझं सगळं आवरलेलं आहे. मुलीला स्कूलमधून घेऊन आलेली आहे, जेवली पण आहे आणि आता मी बनवत आहे खरवस. तर मला इथं डेअरीमध्ये खरवस खूप छान मिळाला आणि जरासा डेंग्यू झाल्यानंतर खरवस खायचा असतो, आपली इम्युनिटी पण वाढते म्हणून. तर मला इथं मिळाला आणि आता मी आणलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं दूध घालून शिजवून घेणार आहे कुकरमध्ये. गूळ घालणार आहे. गूळ थोडासा मोठा असल्यामुळे थोडंसं मला हलवावं लागत आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये मी वेलची पूड पण घातलेली आहे आणि छान अशा मी 2 शिट्ट्या काढल्या. 2 शिट्ट्यामध्ये खूप छान शिजलेलं आहे, एकदम मस्त झालेलं आहे. तुम्ही पुढे बघालच. आणि खरवस तुम्हाला आवडतं का मला नक्की कमेंट करून सांगा. मला तर खूप खूप आवडतो. गावी असल्यामुळे आमच्या घरी म्हशी वगैरे होत्या, त्यामुळे भरपूर असा खरवस आणि खरवसची वडी वगैरे आम्ही करायचो. इथे डेअरीमध्ये मिळतो हे मला माहितीच नव्हतं. एक माझी मैत्रीण मला बोलली की डेंग्यू झाला आहे म्हटल्यावर थोडासा खरवस आणून खा म्हटली. थोडासा मी बनवलेला पण आणला, पण मला बनवलेल्यापेक्षा घरी आणून बनवलेला खूप आवडला. तर आता मी बनवून घेते.